वसई विरार महानगरपालिकेचा आयुक्त अनिल कुमार पवार याच्या भ्रष्टाचाराचे धागेदोरे थेट मंत्र्यांपर्यंत पोहोचल्यामुळे आता अनेक जण अडचणीत येण्याची शक्यता आहे. सुमारे 2,000 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारात किती जण पाटेकरी आहेत याचा शोध ईडी घेत आहे. या शोधातून बरेच काही बाहेर येऊ शकते. तशी शक्यता असल्यामुळे अनेक बिल्डर्स, ठेकेदार आणि दलालांची रात्रीची झोप उडाली आहे. बदली झाल्यानंतर या पवारने 4 दिवसात अनेक फायली हातावेगळ्या केल्या. या काळात त्यांनी किती बिल्डर्सला परवानग्या दिल्या, सीसी आणि ओसी दिल्या, त्याची सध्या पडताळणी करण्यात येत आहे. या पवारच्या चौकशीतून बरेच काही उघड होण्याची शक्यता आहे. पवार याच्या जबानीतून अनेक छुप्या रुस्तुमचे चेहरे लोकांसमोर येणार आहेत. या छापेमारीनंतर मनपाचा सार्वजनिक बांधकाम विभाग ईडीच्या रडारवर आहे. एक सेवानिवृत्त अभियंता ईडीच्या रडारवर आहे. ईडीच्या भीतीने अन्य एका अभियंत्याने नुकतीच सेवानिवृत्ती घेतली आहे. महानगरपालिकेतील गटार आणि रस्ते डागडुजीच्या कामात गेल्या 15 वर्षांत हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाला. 100 फुटाच्या गटार कामांपैकी 60 फूट बांधकाम करून 100 फुटांचे बिल वसूल करायचे असा गोरखधंदा या महानगरपालिकेत सर्रास होत आला आहे. तत्कालीन आयुक्त लोखंडे यांनी ठेक्यावरील एका अभियंत्याला हकलून दिले होते. या महानगरपालिकेत काही वर्षांपूर्वी ठेकेदारांकडून ठेक्यात झालेला 122 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार दडपण्यात आला होता. यामध्ये काही नगरसेवकांचा देखील सहभाग होता. आता पवार यांच्यामुळे शिक्षण मंत्री दादा भुसे हे देखील अडचणीत आले आहेत. पवार हा त्यांचा नातेवाईक असून लायकी नसताना त्याला मोक्याच्या जागांवर नियुक्त्या मिळत आल्या. गेल्या 4 वर्षात प्रचंड बदनामी होऊन देखील त्याला ठाण्याच्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागात वर्णी लागली होती. यावरून त्याच्यामागे कोण होते हे सांगायला नको. या महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा, इलेक्ट्रिक आणि महिला बालकल्याण विभागात गेल्या 15 वर्षात झालेल्या खरेदी व्यवहाराचा तपास ईडीने केल्यास त्यांचे डोळे पांढरे होते. तसेच एसटीपी प्रकल्पावर खर्च झालेले 300 कोटी रुपये कुठे खर्च झाले याचा देखील ईडीने शोध घ्यायला हवा. कोरोनाच्या काळात खरेदी झालेल्या रुग्णवाहिका, पोलिसांसाठी खरेदी करण्यात आलेल्या पायलट बाईक्स, अग्निशमन दलाची वाहने आणि परदेशातून आणलेल्या स्नोर्केल शिड्या यांच्या व्यवहाराची चौकशी आणि सखोल तपास व्हायला हवा. तरच या महानगरपालिकेच्या गटार गंगेत कोण कोण लोळले हे नक्कीच लोकांसमोर येऊ शकेल.